brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। संतोष देशमुख यांच्या हत्येमधला मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे असं आता स्पष्ट झालेलं आहे। जे दोषारोप पत्र होतं ते कोर्टामध्ये सादर झालेलं आहे आणि त्यावेळेला त्या दोषारोप पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे ते सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या चार्जशीट मध्ये आरोपी क्रमांक 1 हा वाल्मिक कराड म्हटलेला आहे आणि दुसरा क्रमांकाचा जो आरोपी आहे तो विष्णू चाटे याला केलेला आहे। मुळात आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की 3 वेगवेगळे गुन्हे होते। एक खंडणीचा गुन्हा होता, एक हत्येचा गुन्हा होता आणि एक गुन्हा होता तो होता अॅट्रॉसिटीचा। हे सगळे गुन्हे किंवा ही जी एक संघटित गुन्हेगारी आहे आणि म्हणूनच एक कॉमन आरोपपत्र जे आहे ते तयार केलेलं आहे आणि त्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हा या सगळ्याचा मुख्य सूत्रधार आहे असं त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे। सुरुवातीला ही माहिती सूत्रांकडून येत होती, मात्र आता ही जी चार्जशीट आहे ती आपल्या समोर आलेली आहे। या चार्जशीट मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत। नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे, कशाच्या आधारावरती त्यांनी वाल्मिक कराड याला मुख्य सूत्रधार ठरवलेला आहे किंवा प्रमुख आरोपी याच्यामध्ये केलेला आहे ते सगळं समजून घेऊयात। या प्रकरणात नेमकं काय झालेलं होतं, वाल्मिक कराडनी कशा प्रकारे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला किंवा त्याच्यामध्ये त्याचा सहभाग होता किंवा त्यांनी नेमकं त्यावेळेला काय केलेलं होतं, काय प्रकारे धमक्या दिलेल्या होत्या ते सगळ्या व्हिडिओतनं समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। मुळात बीड प्रकरणाचा सुरुवातीपासूनच जो पाठपुरावा आहे तो मुंबई तकनं केलेला होता आणि आता अखेर वाल्मिक कराड जो आहे त्याला कुठेतरी मुख्य आरोपी किंवा मुख्य सूत्रधार जे आहे ते आपण म्हणू शकतो, कारण तसं चार्जशीट मध्ये लिहिलेलं आहे। पहिला जो आरोपी आहे याच्यातला तो वाल्मिक कराड ठरलेला आहे। याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण तारखांप्रमाणे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे ते सगळं आपण वाचून बघूयात आणि त्याच्यामधनं आपल्याला काय कळतंय ते समजून घेऊयात। तर सदर कटाप्रमाणे आरोपींनी खालील प्रमाणे गुन्हे केलेले आहेत। स्वतः मेनली हे आहे की बीड प्रकरणामध्ये जे काही झालं होतं, हा जो काही कट रचण्यात आलेला होता तो काय सिक्वेन्सने झालेला होता, कशा प्रकारे हे सगळं घडून आलं ते याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की 8 तारखेला दिनांक 8/10/2024 रोजी अवादा एनर्जी ते जे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड याच्या परळी येथील ऑफिसमध्ये जाऊन भेटले। त्यावेळी विष्णू चाटे जो दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे तो त्यावेळेला हजर होता। त्यावेळी वाल्मिक कराडनं कंपनी चालू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर बीड जिल्ह्यातील अवादा कंपनीची सर्व कामं बंद करा अशी धमकी दिली। त्यानंतर 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या फोनवरून अवादा एनर्जी कंपनी लिमिटेड प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन करून ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी दिली। त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हा अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गेला व वाल्मिक अण्णांची डिमांड पूर्ण करा आणि वाल्मिक कराडची भेट घ्या, तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी देण्यात आली। म्हणजे सुरुवातीला याच्यात स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड यांनी स्वतः ही धमकी दिलेली होती। त्यानंतर दिनांक 29/11/2024 रोजी दुपारी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयात मीटिंग घेऊन अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2 कोटी रुपये खंडणी देत नाही, त्याकरिता काय करावं लागेल याची चर्चा केलेली होती। त्यावेळी प्रतीक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे कटामध्ये सामील झाले। म्हणजे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे दिसलेले होते त्या सीसीटीव्ही फुटेज बद्दलचं ही सगळी माहिती आहे। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला हे सगळे दिसलेले होते, त्यावेळेला हे सगळे या कटामध्ये सामील झालेले होते। म्हणजे याची सुरुवात कुठून झाली तर खंडणी मागण्यापासून झाली। ती खंडणी कोणी मागितली तर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनी ती खंडणी सुरुवातीला मागितली होती। वारंवार खंडणी मागूनही अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाल्मिक कराडला खंडणी न दिल्यामुळे दिनांक 6/12/2024 रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले व सुधीर सांगळे हे अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गेले व तेथील सुरक्षा रक्षकास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली। अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांनी 2 कोटी रुपये द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी त्यांना धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली। कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी फोन करून सरपंचाला सदर घटनेबाबत सांगितलं। सरपंच म्हणजे कोण तर संतोष देशमुख। त्यावरून मस्ताचौक गावचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले व संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांना विनंती करून कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असं सांगितलं। त्यावेळी सुदर्शन घुले यांना सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्यात अडथळा आणला, म्हणून सरपंच संतोष देशमुख याच
सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. ही धमकी कुणी दिली होती तर सुदर्शन घुले यानं ही धमकी दिलेली होती थेट संतोष देशमुख यांना की तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही. त्यानंतर सदर घटनेनंतर विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुख यास कॉल करून खंडणीचे आड येऊ नको, वाल्मिक अण्णा तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देत होता. याबाबत सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख, मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितलं होतं. म्हणजे या प्रकरणामध्ये या तिघांना संतोष देशमुख यांना वारंवार धमक्या येत होत्या, त्यांना कॉल्स येत होते आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा त्यांनी या प्रकरणाबद्दल सांगितलेलं होतं असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे. हे कधीचं आहे तर हे साधारण 6 डिसेंबर 2024 ची सगळी गोष्ट आहे. त्यानंतर 7 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले यानं वाल्मिक कराड यास कॉल केला. त्यावेळेस वाल्मिक कराड यानं सुदर्शन घुले यास सांगितलं, हे अतिशय महत्वाचं आहे, की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू, असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल. म्हणजे याच्यामध्ये सुदर्शन घुलेला जेव्हा वाल्मिक कराड यांना जेव्हा संपर्क केला तेव्हा वाल्मिक कराडनी काय सांगितलेलं होतं की जो कोणी आपल्या आड येईल, जो कोणी येईल त्याला आडवा करावा लागेल, कामाला लागा. अशा एक प्रकारे त्यांनी पुढे काय करायचं आहे, कसा प्लॅनिंग करायचं आहे याच्यासाठीचं जो आदेश होते ते एका प्रकारे वाल्मिक कराडनं दिलेले होते. आणि त्यानंतर विष्णू चाटेशी तुम्ही बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं. पुढे काय झालं ते सुद्धा बघूयात. दिनांक 8/12/2024 रोजी विष्णू चाटे म्हणजे हत्येच्या एक दिवस पूर्वी विष्णू चाटे, सुदर्शन घुले व गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे भेटले. त्यावेळी विष्णू चाटे यानं सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला की संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या. म्हणजे एका अर्थी संतोष देशमुख यांचा काटा काढायचा किंवा संतोष देशमुख आपल्या सगळ्या या प्रकारामध्ये, आपल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये आडवे येत आहेत तर त्यांना बाजूला करायचं, हे कुठेतरी याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. हे सगळं हे झालं कधी झालं तर हे 8 डिसेंबरला 2024 मध्ये हे झालेलं होतं. एका हॉटेलमध्ये त्यांनी जी भेट घेतलेली होती त्यावेळेस झालं. त्यानंतर दिनांक 9/12/2024 रोजी दुपारी 3:22 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोल नाका इथे जात असलेल्या टाटा इंडिगो गाडीमधनं त्यांचं जे अपहरण आहे ते केलेलं होतं. अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचा पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर व काठीचा वापर केला. आरोपींनी संतोष देशमुख यास चिंचोळी, टाकळी, शिव येथे घेऊन जाऊन त्यांना अमानुष मारहाण केली व त्यांचा खून केला व सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास त्यांचं प्रेत दैठाणा फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले. म्हणजे जी अमानुष हत्या संतोष देशमुख यांची करण्यात आली ती कशी करण्यात आली हे सगळं या चार्जशीटमध्ये तारखांप्रमाणे नमूद केलेलं आहे. या सगळ्याचा सूत्रधार कोण होता तर तो वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे या सगळ्याचे सूत्रधार होते. वाल्मिक कराड हा याच्यातला पहिला आणि मुख्य सूत्रधार होता असं याच्यात सांगण्यात आलंय. पुढे त्यांनी काय लिहिलेलं आहे तर गोपनीय साक्षीदार जबाब सुदर्शन घुले व तोच साथीदारांवर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे यावरून सुदर्शन घुले हा संघटित गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचं निष्पन्न झालं होतं. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम हे त्यांची जी कलमं आहेत ती त्यांच्यावरती लावण्यात आलेली आहेत. वरील सर्व घटना या वेळोवेळी केलेल्या कटानुसार घडलेल्या आहेत. सदर घटना या मूळ खंडणीच्या उद्देशानं घडलेल्या असून एकाच संव्यवहाराच्या ओघात सदर आरोपींनी निरनिराळे अपराध केलेले आहेत. म्हणजेच काय तर ऑफेन्सेस कमिटेड इन द कोर्स ऑफ सेम ट्रान्झॅक्शन. आणि या सगळ्या आरोपींवरती जे गुन्हे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. म्हणूनच न्यायाच्या हिताच्या दृष्टीनं तिन्ही गुन्ह्यांचं एकच आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर याच्यामध्ये खंडणीपासून सुरुवात झाली, मग शिवीगाळ करण्यात आली, त्याच्यानंतर हत्या करण्यात आली आणि हे सगळं एकमेकांची इंटरकनेक्टेड आहे हेच सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे याच्यामध्ये त्यांनी विथ प्रूफ, विथ तारखा, काय नेमकं घडलेलं होतं त्या सगळ्या घटना हे सगळं दाखवत त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणूनच या तीनही आरोपां किंवा तिन्ही गुन्ह्यांचं एकच आरोपपत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्याला एकत्र प्रेझेंट करण्यात आलेलं आहे. पुढे काय लिहिलंय तर सदर गुन्ह्यातील आरोपितांना मिळालेली मालमत्ता याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय इथून तसेच RTO ऑफिस यांच्याकडून माहिती मागवण्यात आली होती.
सदर माहितीचं अवलोकन केलं जात असता आरोपींनी टोळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता प्राप्त केल्याचं दिसून येतं. सदर टोळीनं बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई, केज, धारूर तसंच धाराशिव जिल्ह्यातील कळंब या पोलीस ठाणे हद्दीत मागील 10 वर्षात 11 गुन्हे केले आहेत. त्यापैकी 8 गुन्ह्यांचा दोषारोप पाठवण्यात आलेले आहेत. त्या सर्व गुन्ह्यांची माननीय न्यायालयानं दखल घेतलेली आहे. हे सर्व गुन्हे 3 वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षेचे आहेत. सर्व गुन्हे संघटित टोळीच्या माध्यमातून, संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी, टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी तसंच जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी संघटितरित्या व एकट्यानं व वेगवेगळ्या साथीदाराच्या मदतीनं केलेली आहेत. सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले हा आहे. यातील आरोपीचे विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे. म्हणजे हे सगळे लोक जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड होते या सगळ्यांना एकंदरीतच याच्यामध्ये एकत्रित हे आरोपपत्र सादर केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा आरोपी कोण होता तर वाल्मिक कराड होता. या सगळ्याचा मास्टर माइंड सूत्रधार कोण होता तर वाल्मिक कराड होता. जी थिअरी डे 1 पासनं प्रेझेंट केली जात होती किंवा जे डे 1 पासनं म्हटलं जात होतं की वाल्मिक कराड हा या सगळ्या मागचा मास्टर माइंड आहे, पण त्याच्यावरती कारवाई कशाची सुरू होती तर खंडणीची सुरू होती. आता या 3ही गुन्ह्यांमधलं जे इंटरकनेक्शन आहे ते या चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणूनच एक आरोपपत्र जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा मुख्य सूत्रधार कोण ठरतो तर तो वाल्मिक कराड ठरतो. असेच सगळे अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा. बीड प्रकरणाचे अपडेट्स असतील किंवा इतर बातम्या असतील, हे सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत मुंबई तकच्या थ्रू पोहोचत राहतील.